जय हिंद मित्रांनो, मी किशोर चोरगे आज आपल्या संग बोलण्यासाठी एक नवीन माध्यमातून आपल्या संपर्कात आलो आहे। आजपासून आपण हे बॉडकास्टचे नवनवीन भाग चालू करणार आहोत आणि यातून समाजातील अनेक विषयांवर चर्चा करणार आहोत। या चर्चेतील आजचा पहिल्या भागात चा विषय आहे मतदान आणि जनतेची पिळवणूक। आज आपल्यातील अनेक मतदार हा झोपडपट्टी भागातून येतो। अनेक निवडणुका झाल्या, अनेक सर्व गोष्टी झाल्या, पण विकास मात्र या झोपडपट्टी भागात झाला नाही। आजही तिथे लोकांना रोजच्या जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो। मुलांना शिकवण्यासाठी किंवा आरोग्यासाठी, स्वच्छ पाण्यासाठी असे अनेक विषय आहेत की त्याच्यासाठी लोकांना खूप संघर्ष करावा लागतो। जगणं हे अवघड झालं आहे। पण मतं देऊन सुद्धा आजपर्यंत इथं विकास हा झालेला नाही। मूलभूत विकासच झालेला नाही, तर प्रगतीचा विकास कधी होणार? फक्त निवडून येणे, यानंतर 5 वर्ष गायब होणे, एवढंच इथं घडत असतं। बहुतांश वेळा हे लोक मतदानाच्या काळात आपल्याशी संपर्क साधतात, पण मतदान झाल्यानंतर राजकीय लोकांचा आणि सामान्य जनतेचा संपर्क आणि संवाद हा तुटलेला असतो। ह्या तुटलेल्या संवादामुळे विकासाची विसंगती होते आणि या विसंगतीमुळे काहीचा विकास झालेला नाही। हा विकास झालेला नाही याला जेवढे राजकीय लोक कारणीभूत आहेत तेवढेच आपणही आहोत। कारण आपण सोशल मीडियावर व्यक्त होतो, पण डायरेक्ट त्यांच्याशी आपण बोलत नाही किंवा आपले मतं आपण त्यांच्या समोर मांडत नाही। काही लोक घाबरत आहेत, त्यामुळे जनतेचा विकासासाठी वापर होतो आणि हे राजकीय लोक आपल्या प्रश्नांचा, आपण सोशल मीडियावर व्यक्त झालेले मांडलेल्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करते नाही। यामुळे आजपर्यंत 70 वर्षामध्ये विकास हा जसा पाहिजे तसा झालेलाच नाही। या झालेला विकास जो आहे त्याची एवढी विसंगती आहे, एवढी दुर्दशा आहे, एवढा दर्जाहीन आहे। ह्या दर्जाहीन विकासावरून सुद्धा राजकीय कलगीतुरे आपल्याला पाहायला मिळतात। ह्या कलगीतुऱ्यात जो संघर्ष होतो त्यात जनता बळी पडते आणि जनतेला मूलभूत सुविधा मिळतीच नाही, तर विकासाची बातच कुठली? झोपडपट्टी भागातील लोकांनी राजकीय लोकांवर हा दबाव वाढवला पाहिजे। एक समूह होऊन आपल्या भागातील सेवाभावी संस्था, आपल्या भागातील युवा वर्ग, 18 वर्षावरील विद्यार्थी गट, असे अनेक जे घटक आहे, या घटकांनी सर्वांनी मिळून यांच्यावर दबाव आणला पाहिजे आणि 5 वर्ष यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे। राजकीय लोकांनी आज विकासाचा बाजार मांडला आहे। 70 वर्षामध्ये या बाजाराने विकास हा झालाच। मतदार हा जागृत होऊन मतपेटीपर्यंत पोहोचला पाहिजे। ज्या दिवशी मतदार हा मतपेटीपर्यंत पोहोचन त्यावेळी नक्कीच बदल हा घडलेला असन आणि समृद्धीचं जीवन सामान्य माणसाला जगता येईल। झोपडपट्टी भागही हा उच्च भूवर्गात मोडला जाईल, पण त्यासाठी सर्वात पहिले आपण मतपेटीतून बदल केला पाहिजे। विचार नवा, बदल हवा, हेच नुसतं स्लोगन वापरून नाही, तर आम्हाला विकास कसा पाहिजे हे ठरवून
मतपेटीतून बदल घडवला पाहिजे आणि ह्या मतदानात आपण नक्कीच हे करणार आहोत अशी आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.